कालच मी एक बातमी पाहिली की YouTube आता त्यांचं मॉनिटायझेशनचे नियम बदलणार आहे. आधी YouTubeवर एखादं चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी तुम्हाला 4,000 वॉच अवर्सची गरज होती. ती लिमिट आता लवकरच बदलून 8,000 वॉच अवर्स एवढी होणार आहे. म्हणजे कंटेंट क्रिएटर्ससाठी आता YouTubeचा प्रवास अवघड होण्याची शक्यता आहे. पण त्यातही एक दिलासा असा आहे की हे नियम पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर पुढे कंटेंट क्रिएशनमध्ये करिअर करायचं असेल तर याच वर्षी याच महिन्यात तुमचं YouTube चॅनल चालू करायला लागणार आहे. मग आता हे करायचं असेल तर सुरुवात कुठून करायची? यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही फोन, माईक आणि लाईट्स असा सेटअप तुमच्या बजेटमध्ये कुठला बसेल हे बघणार आहोत. तेव्हा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. कंटेंट क्रिएशनसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे कॅमेरा. आता तुम्ही जर सुरुवातच करत असाल तर कॅमेरा घेण्याऐवजी फोनचाच कॅमेरा वापरा. यासाठी फोनच्या कॅमेरामध्ये कोणते कोणते फीचर्स असायला हवेत हे सांगतो. सगळ्यात पहिले तर कॅमेराला OIS किंवा AIS हवं, म्हणजे ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन किंवा इलेक्ट्रॉनिक इमेज स्टॅबिलायझेशन हे असायलाच हवं. यामुळे मग तुम्ही चालताना व्हिडिओ केले तरी ते जास्त शेक होत नाहीत. दुसरं म्हणजे व्हिडिओला 4K रेकॉर्डिंगचा सपोर्ट असायलाच हवा, कारण खराब क्वालिटीचे व्हिडिओ पाहायला आपल्यालाच आवडत नाही, दुसरे तरी का पाहतील. तिसरं म्हणजे फ्रंट कॅमेरा देखील चांगला असावा आणि त्यालाही जमल्यास 4K रेकॉर्डिंग सपोर्ट मिळावा. बाकीच्या गोष्टी मॅनेजेबल आहेत. कॅमेराचं तर झालं, बाकी फोनमध्ये तुम्हाला हवी मोठी बॅटरी आणि मोठं स्टोरेज, कारण व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना फोनचं चार्जिंग झटपट उतरतं. तुम्ही घरातच व्हिडिओ रेकॉर्ड करणार असाल तर बॅटरी लहान देखील चालेल, मात्र बाहेर जाऊन शूट करायचं असेल तर बॅटरी मोठीच हवी, म्हणजे 6000 mAh पेक्षा जास्तच. स्टोरेजच्या बाबतीत देखील तसाच नियम लागू होतो. घरात तुमच्या फोनचं स्टोरेज जर भरलं तर पटकन तुम्ही डेटा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर करू शकता, पण बाहेर त्यासाठी तेवढा स्कोप नसतो. त्यामुळे 256 GB स्टोरेज तरी असायलाच हवं. बॅटरीच्या बाबतीत कंपन्या सध्या खूप उदार झाल्यात, पण कॅमेरा फीचर्स आणि स्टोरेजच्या बाबतीत चिंगूसपणा चाललाय. बाकी तुम्ही व्हिडिओचं एडिटिंग देखील त्याच फोनमध्ये करणार असाल तर मग फोनचा प्रोसेसर देखील चांगलाच हवा. हे सगळं बघितलं तर फोनचं बजेट आत्ताच्या काळात हे 30-40 हजारांच्या आसपास जात आहे, कारण सध्या फोनच्या किमती भरपूर वाढल्यात. फक्त कंटेंट क्रिएशनसाठी फोन घ्यायचा तर हे खूप जास्त वाटेल, पण तुमच्या डेली यूजसाठी आणि कंटेंट क्रिएशनसाठी अशा दोन्हीसाठी एकच डिव्हाइस असा विचार केला तर तेवढा खर्च चालून जाईल. सध्या अवेलेबल असलेल्या डिव्हाइसेस पैकी म्हणाल तर Redmi Turbo 5 हा एक चांगला ऑप्शन आहे. यामध्ये कॅमेराला OIS आणि EIS असं दोन्ही मिळतंय. याचं 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरियंट तुम्हाला 40 हजारांच्या आत मिळून जाईल. यामध्ये Dimensity 8500 अल्ट्रा हा तगडा चिपसेट आहे आणि 7500 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. शिवाय बॅटरीला चार्जिंग स्पीड ही भरपूर आहे, म्हणजे तुम्ही आउटडोर शूट करत असाल तर 10 ते 15 मिनिटांमध्ये फोन बऱ्यापैकी चार्ज करून पुन्हा शूटला जाऊ शकता. याच बजेटमध्ये तुम्हाला OnePlus Nord CE6 हा फोन देखील मिळून जाईल. यामध्ये तर 8000 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. दोन्ही कॅमेरांना 4K रेकॉर्डिंग सपोर्ट मिळतोय, तगडा प्रोसेसर मिळतोय आणि बेस्ट IP रेटिंग मिळते. याचा 256GB स्टोरेज व्हेरियंट 40 हजारांच्या आत मिळेल. तुमचं बजेट 30 हजारांच्या आत असेल तर मग तुम्ही मोटोच्या फोन्सकडे बघू शकता. मोटो H60 Pro हा 30 हजारांच्या आत 256GB स्टोरेज देतोय. यामध्ये 50 मेगापिक्सेलचे 3 कॅमेरे मिळत आहेत, 6000 mAh मोठी बॅटरी मिळते आणि फास्ट चार्जिंग देखील आहे. सोबतच फोनला सेफ्टीसाठी मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन देखील मिळालंय. घरातच यूज करायचा असेल तर मोटो H70 देखील चांगला ऑप्शन आहे. यात बॅटरी फक्त लहान मिळते, बाकी सगळं बेस्ट आहे. मोटो H70 फ्युजन देखील तुम्ही बघू शकता. त्यामध्ये देखील चांगले कॅमेरे, मोठी बॅटरी असा तगडा सेटअप मिळतोय. या सगळ्या फोन्सना चांगली IP रेटिंग देखील आहे. सो आउटडोर शूट करताना कधी फोन पाण्यात किंवा मातीमध्ये पडला तरी जास्त टेन्शन नाही. यापेक्षा जास्त बजेट असेल तर अर्थातच iPhone प्रेफर करा. अगदी iPhone 13 जरी घेतला तरी त्यात तुम्हाला चांगले व्हिडिओ क्वालिटी मिळेल. स्टोरेज आणि बॅटरीच्या बाबतीत मात्र कॉम्प्रोमाइज करावा लागेल. सो तुमचा कॅमेराचा विषय तर झाला. आता वळूया मेन मुद्द्याकडे, कंटेंट क्रिएशनसाठी लागणारे गॅजेट्स. आपण आता इथे भरपूर काट कसं करू शकतो, त्यामुळे गॅजेट्सची किंमत 1-2 हजारांपासून ते 5000 रुपयांपर्यंत ठेवली आहे. 5000च्या वर तर अजिबातच नाही जाणार. सगळ्यात आधी बोलूया ऑडिओ बद्दल, कारण कंटेंट क्रिएशन मध्ये लोक व्हिडिओ क्वालिटीपेक्षा ऑडिओ क्वालिटीकडे जास्त लक्ष देतात. आमच्याही सुरुवातीला काही व्हिडिओना तुम्ही ऑडिओ क्वालिटी बद्दल कमेंट केली होती. तुम्ही कितीही भारी फोन घेतला तरी फोनचा बिल्ट इन मायक्रोफोन हा साध्या एक्सटर्नल मायक्रोफोन एवढा क्लिअर आवाज रेकॉर्ड करत नाही. त्यामुळे फोन नंतर सगळ्यात जास्त बजेट तुम्हाला माईकसाठी ठेवायचंय. तुमची अगदीच सुरुवात असेल आणि जास्त खर्च करायचा नसेल तर पोर्ट्रॉनिक्सचे माईक तुम्ही घेऊ शकता. पोर्ट्रॉनिक्सचा एकदम बेसिक -7 AI हा माईक तुम्हाला 1000 रुपयांच्या आत मिळेल. एकट्यासाठी तो पुरेसा आहे. तुम्ही जर व्लॉगिंग करत दुसऱ्यांची मुलाखत घेणार असाल किंवा 2 जण मिळून कंटेंट बनवणार असाल तर पोर्ट्रॉनिक्सचाच व्लॉगमेट 3 हा तुम्हाला 2000 रुपयांपर्यंत मिळून जाईल.
आता पोर्ट्रॉनिक्सचे सगळे माईक हे एंट्री लेवलचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून परफॉर्मन्स देखील तसाच मिळेल हे लक्षात घ्या. पण त्यापेक्षाही चांगली क्वालिटी हवी असेल तर डिजिटेकचा DWM116 हा माईक तुम्हाला 3700 रुपयांना मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला नॉईज कॅन्सलिंग मिळतंय, 40 मीटरची रेंज मिळते, म्हणजे तुम्ही कॅमेऱ्यापासून थोडं लांब जाऊन देखील शूट करू शकता. 6 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतोय आणि लॉंग टर्म यूज साठी देखील हा माईक चांगला आहे. तुमच्याकडे तेवढं बजेट असेल तर नक्कीच हा प्रेफर करू शकता. ऑडिओ नंतर तुम्हाला गरजेची आहे ती चांगली लाइटिंग. तुम्ही बघितलं असेल की काही क्रिएटर्स आपल्या घरात बसूनच शूट करतात, पण तरी देखील त्यांचे व्हिडिओ स्टुडिओमध्ये शूट केल्यासारखे वाटतात. किंवा मग मागे साधे घर दिसत असलं तरी कंटेंट करणारी व्यक्ती एकदम क्लिअर मस्त दिसत असते. या सगळ्याचं कारण म्हणजे चांगली लाइटिंग. एका क्रिएटरचा व्हिडिओ दुसऱ्या क्रिएटरपेक्षा जास्त प्रोफेशनल वाटत असेल तर त्याचं मेन कारण हेच असतं. तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर बसून कंटेंट बनवणार असाल तर रिंग लाईट हा गेम चेंजर ठरतो, कारण त्यामध्ये तुम्हाला लाईट ही मिळते आणि फोनसाठी स्टँड देखील मिळतं, ते वेगळं घेत बसावं लागत नाही. Amazonवर क्रिओ कंपनीची एक मस्त रिंग लाईट 1200 रुपयांना मिळते. डिजिटेकची रिंग लाईट देखील याच रेंजमध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर प्रॉडक्टचे व्हिडिओ बनवायला वेगळी लाईट हवी असेल तर डिजिटेकची LED D6W ही RGB लाईट तुम्हाला 1300 रुपयांनाच मिळेल. ही पोर्टेबल मिनी लाईट आहे, म्हणजे अगदी तुम्ही खिशातून देखील कुठेही नेऊ शकता. यामध्ये 360 डिग्री फुल कलर व्हील मिळतंय, म्हणजे भरपूर कलर ऑप्शन्स आहेत. सोबतच यात 9FX मोड मिळतात. टाइप-C चार्जिंग आहे आणि 1500 mAh ची बॅटरी आहे, म्हणजे फुल चार्जवर ही लाईट 2 ते 4 तास आरामात टिकू शकते. सो असा एकूण सगळा सेटअप तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये तयार करू शकता. आता तुम्हाला हे वेगळं घ्यायचं नसेल तर मार्केटमध्ये कॉम्बो किट्स देखील अवेलेबल आहेत. मग त्यात रिंग लाईट, ट्रायपॉड आणि माईक असा सगळा सेटअप येतो. याच्या काही खास डील्स सध्या अवेलेबल नाहीयेत, पण तुम्ही Amazon किंवा Flipkartवर शोधून रिव्ह्यू चेक करून हा आयता कॉम्बो किट नक्कीच मागवू शकता. जे या सगळ्यातच नवीन आहेत आणि ज्यांना प्लग अँड प्ले सेटअप हवा असेल ते डिजिटेकचा किंवा कोणत्याही कंपनीचा असा कॉम्बो किट मागवू शकता. सो थोडक्यात सांगायचं झालं तर कंटेंट क्रिएशनसाठी अगदी महागडे गॅजेट्स न घेताही तुम्ही सुरुवात करू शकता. नंतर जसं जसं तुम्हाला यामध्ये गती मिळेल, पैसे मिळायला सुरू होतील, तसं तसं तुम्ही आणखी चांगले माईक, कॅमेरे आणि लाईट्स घेऊन तुमचं कंटेंट आणखी बेटर बनवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे सुरू करणं आणि कळशीत कळशी म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवणं. YouTubeचे नवीन नियम लागू व्हायला अजून वेळ आहे, तेवढ्यात तुम्ही चॅनल सुरू करून मॉनिटाईज देखील करू शकता. सोबतच Instagram, Facebook, X अशा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर देखील मॉनिटायझेशन, ब्रँड डील्स असं सगळं जोरात सुरू झालंय. तेव्हा तुम्ही जर यात पडायचा विचार करत असाल तर नुसता विचार करण्यापेक्षा कामाला लागा. बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कंटेंट क्रिएशनसाठी सध्या कोणतं गॅजेट वापरताय हे देखील आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि जाता जाता टेक भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका.